स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। न देसी तू चित्त अयोग्य गोष्टीसी धीर ना सोडीसी कदाकाळी नाम तुझे मात्र ऐकोनी साचार होते दिशापार अपयश। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदी आळीच्या स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो। द्वितीय अध्यायातील द्वितीय श्लोकाचं चिंतन आपलं चाललेलं आहे। भगवान अर्जुनाला व्यावहारिक दृष्टिकोनातून समजावून सांगून युद्धाकरता प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये अर्जुनाशी बोलतायत की अरे अर्जुना, काय झालं तुला हे युद्धाच्या वेळेला? काय कमी पडलं? काय नडलंय? हा खेद कशा करता? अरे तुझ्यासारख्या व्यक्तीला असं वागणं योग्य आहे का? जरा विचार कर। ज्याप्रमाणे एखादा मनुष्य व्यक्ती चुकीने वागत असताना मोठे माणूस त्याला समजून सांगतात, अरे तुझ्यासारख्याने असं वागावं हे तुला योग्य आहे का? जरा विचार कर। त्याप्रमाणे भगवान सुद्धा अर्जुनाला म्हणतायत हे तुला योग्य नाही। अर्जुना, एक लक्षात ठेव, तू सामान्य नाही आहेस। आतापर्यंत तू कसा वागलेला आहेस ते लक्षात घे। आणि म्हणून म्हणतात न देसी तू चित्त अयोग्य गोष्टीसी। तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय असून युद्धामध्ये येऊन रणांगणावरती येऊन परत फिरणं हे तुझ्यासारख्या क्षत्रियाला, वीराला, योद्ध्याला योग्य नाही। आणि तू तर असा आहेस की अयोग्य गोष्टीला कधीही तू थारा दिला नाहीस, तिकडे लक्ष दिलं नाहीस, कधीही तू धैर्य सोडलेलं नाही आहे। अरे तुझा तर प्रभाव एवढा आहे की तुझं नाव घेतल्याबरोबर अपयश देखील दश दिशांमध्ये पार पळून जातं। काय असतं की कसंही संकट आलं, कसाही प्रसंग आला तरी सुद्धा क्षेत्र आणि बीज शुद्धीतून ज्यांची निर्मिती झालेली असते असे अयोग्य गोष्टीकडे प्रवृत्त होत नाहीत। रामायणामध्ये लक्ष्मणांच्या मुखी फार सुंदर श्लोक आहे। माता पतिव्रतायस्य पितायस्य शुचिव्रतः तस्य कृष्णगतस्यापि न च्यवते मनः। ज्याची आई पूर्ण पतिव्रता आहे, ज्याचे वडील शुद्ध व्रत आहेत, असा व्यक्ती कितीही संकटात सापडला तरी सुद्धा त्याचं अंतःकरण कधीही अयोग्य वस्तूला स्पर्श करीत नसतं। हे विशेष आहे। नाहीतर असं आहे, पुष्पं दृष्ट्वा फलं दृष्ट्वा
दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम न कस्यच्यवते मनः. पान पाहून, फळ पाहून, फूल पाहून कुणाचं मन विचलित होत नाही. स्त्री सौंदर्य पाहून कुणाचं मन विचलित होत नाही. आपण उद्यानांमध्ये गेलं असताना अनेक ठिकाणी पाटी लावलेली असते, झाडांना हात लावू नका, फुले तोडू नका, फळे तोडू नका. तरी माणसाचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि मनुष्य हात लावतोच, फूल तोडतोच, फळ तोडतोच. असं घडतं की नाही? किंबहुना आपल्या पावस संस्थानामध्येच मी परमपूज्य गुरुदेवांसमवेत आलेलो असताना एक मी सूचना पाहिली. कुणीही आंबा तोडू नये, अन्यथा 500 रुपये दंड करण्यात येईल. पण मला विचारायचं आहे, अशी सूचना असताना सुद्धा एखादा का होईना कोणी असा असेलच की नाही की तो फळ तोडतोच, नाही राहावत त्याला. अर्थात अंतःकरणावरती ताबा ठेवणं अत्यंत कठीण आहे. परंतु जो स्वतः आचरणशील आहे, क्षेत्र आणि बीज शुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे, तो मात्र अयोग्य गोष्टीला कधीही थारा देत नाही, स्पर्श करीत नाही. अर्जुना, तुझं जीवन जर आत्तापर्यंतचं पाहिलं तर तू कोणत्याही आणि कशाही संकटी अनुचित वर्तन केलेलं नाहीस. एक लक्षात ठेवा, अर्जुन हा फार मोठा शील संपन्न होता आणि त्याचं चारित्र्य हे विलोभनीय असंच आहे. त्याचं प्रथम उदाहरण म्हणजे स्वर्गामध्ये त्याने उर्वशीला परत पाठवलं. प्रसंग आपणा सर्वांना माहिती आहे, मी अधिक त्याचा विस्तार करणार नाही. अर्जुन हा इंद्रपुत्र आहे आणि त्यामुळे काही कार्याकरता इंद्राने अर्जुनाला स्वर्गामध्ये बोलावून घेतलं. गेला, देवांचं ते कार्य झालं आणि तदनंतर देवसभेमध्ये गायन, वादन, नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला. अर्जुनाला सुद्धा त्या सभेमध्ये उपस्थित राहण्याची आज्ञा इंद्राने केली. वडिलांच्या आज्ञेनुसार अर्जुन सभेमध्ये उपस्थित राहिला. एक एक अप्सरा येऊन नृत्य सादर करीत असे, पण अर्जुन मात्र संयमी, त्यामुळे त्याची मान खाली, नजर खाली. ज्या वेळेला पुकारा झाला की उर्वशी आता नृत्य सादर करण्याकरता येणार आहे, त्यावेळेला अर्जुनाने उर्वशीकडे पाहिलं आणि पुन्हा नजर खाली केली. देवेंद्राच्या सूक्ष्म नजरेतनं ही गोष्ट सुटली नाही. इंद्राच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण झाला की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये उर्वशीविषयी अभिलाषा असल्या कारणाने अन्य कोणत्याही अप्सरेला पाहिलं नाही, परंतु उर्वशीकडे मात्र यांनी पाहिलं आहे. आणि म्हणून सर्व कार्यक्रम झाल्यानंतर इंद्राने उर्वशीला आज्ञा केली की आपण अर्जुनाच्या सेवेमध्ये प्रस्तुत व्हावं. उर्वशीलाही आनंद झाला, कारण की अर्जुनाचा पराक्रम, शौर्य, स्वभाव, वर्ण इत्यादी सगळ्या गोष्टी पाहून उर्वशी देखील अंतःकरणाने अर्जुनाच्या विषयी आसक्त झालेली होती. आनंदाने उर्वशी अर्जुनाकडे गेली. त्यावेळेला अर्जुन आपल्या पलंगावरती बसलेला होता आणि आपल्या महालामध्ये उर्वशीला आलेलं पाहता क्षणी पटकन उठला. त्याने हात जोडले, उर्वशीला नमस्कार केला आणि प्रश्न विचारला, माते, आपण इकडे कुणीकडे आलात? उर्वशी ज्या अपेक्षेने आली होती तो अपेक्षा भंग तर झालाच झाला. अर्जुन माते म्हणाला याचा तिला राग आला. त्या उर्वशीने सांगितलं, अरे अर्जुना, मला माते म्हणतोस? हा स्वर्ग आहे, इथे
माता पुत्र इत्यादी कोणताही प्रकारचा संबंध नसतो. जीवाने पुण्य करावं, पुण्याच्या फलस्वरूपामध्ये स्वर्गात यावं आणि आपापल्या पुण्यानुसारे स्वर्गातील संपत्तीचा उपभोग घ्यावा असा नियम आहे. आणि आम्ही देखील एक स्वर्गीय संपत्ती आहोत. त्यामुळे तुम्हाला माता म्हणणं हे अयोग्य आहे, चुकीचं आहे. त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, क्षमा करा, परंतु माझा धर्म मला याची आज्ञा देत नाही. आणि आपण ज्या वेळेला नृत्य सादर करण्यास आलात त्यावेळेला मी आपणाकडे जे थोडंसं बघितलं ते एक भोग्या स्वरूपाने न बघता आपण कुरुकुलाची माता आहात, आमच्या वंशाची माता कशी आहे हे पाहण्याकरता आणि आपणास मातृभावाने नमस्कार करण्याकरता म्हणून मी आपणाकडे बघितलं. आपला गैरसमज झालाय. त्यावेळेला उर्वशीचं मनोरथ भग्न झाल्यामुळे संतापलेल्या उर्वशीने अर्जुनाला शाप देण्याची तयारी दाखवली. अर्जुन म्हणाला, शाप स्वीकारेन, परंतु अयोग्य गोष्ट मी करणार नाही. जी आमच्या कुरुकुलाची माता आहे त्या मातेसमवेत मी सहवास स्वीकारू शकत नाही. आणि खरोखर उर्वशीने शाप दिला नपुंसक होण्याचा. अर्जुनाने तो शाप स्वीकारला, परंतु अयोग्य गोष्ट स्वीकारली नाही. दुसरं उदाहरण, ज्या वेळेला अर्जुन हा विराट राजाच्या पदरी बृहन्नला स्वरूपामध्ये कार्यरत होता, त्यावेळेला कौरवांनी त्या नगरीवरती आक्रमण केलं आणि अज्ञातवास पूर्ण झालेला आहे याची खात्री करून अर्जुनाने सर्व कौरव सैन्याला पराभूत केलं. आणि त्यावेळेला जो काही उत्तर राजा आहे त्याने आपली भगिनी अर्जुनाला देण्याचा प्रस्ताव केला, परंतु अर्जुनाने त्या उत्तरेचा स्वीकार केला नाही. ज्याने आपल्याला आश्रय दिलेला आहे त्या आश्रयदात्याच्या कन्येशी भगिनीशी आपण विवाह करणं योग्य नाही, म्हणून अर्जुनाने तिचाही स्वीकार केला नाही. म्हणजे अयोग्य गोष्टीला अर्जुन थारा देत नाही. न देसी तू चित्त अयोग्य गोष्टीसी, धीरना सोडीशी कदा काळी. बर अर्जुन धीर न सोडणारा आहे. धैर्य गलित अर्जुनाला भगवान त्याच्या पराक्रमाची कीर्तीची आठवण करून देत होते, त्याची स्तुती करत होते. अर्जुन म्हणजे कोण? साक्षात यश, साक्षात प्रताप. उत्तर गोग्रहणाच्या समयी एकट्या अर्जुनाने द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, कर्णादी हे महायोद्धे कौरव सैन्यात असताना त्या सर्वांचा पराभव केला. आणि द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि भीष्म यांना सोडून इतरांची वस्त्रसुद्धा त्यांनी हिरावून घेतली होती. कसं यश आहे. आणि म्हणून सांगतात की तुझ्या नावातच एवढं सामर्थ्य आहे की ते नाव ऐकताच अपयश दश दिशांना पळून जातं. आणि म्हणून एक संकेत असा आहे की आपण एखादं महत्त्वाचं कार्य करण्याकरता बाहेर पडत असू त्यावेळेला अर्जुनाचं नाव घेऊन त्याचं नामस्मरण करून जर आपण त्या कार्याला बाहेर पडलो तर त्या कार्यामध्ये आपल्याला अपयश येत नाही. अर्जुनाची एकंदरीत 12 नावं सांगितलेली आहेत, ती आपल्याला घेता येतात. असो, ज्याप्रमाणे असे अनेक काही आहेत.
प्रवासाला बाहेर पडत असताना आत्तसज्ज धनुषा विशिस्पृशा वक्षया शुगनिशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रतः पती सदैव गच्छताम ह्या मंत्राचा जप करून आपण प्रवासाला निघा. प्रवासामध्ये कधीही अडचण निर्माण होणार नाही, त्रास होणार नाही, अपघात वगैरे होणार नाहीत. राम लक्ष्मण आपलं संरक्षण करतात. चलत विमान कोलाहल होई जय रघुबीर कहे सब कोई हा तुलसीदासजींनी लिहिलेला दोहा किंवा चौपाई जी आहे, याचा उच्चार करून बाहेर पडा, कधीही अपघात होणार नाही. असे काही संकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे अर्जुनाचं नाव घेऊन बाहेर पडलं की अपयश येत नाही. अर्जुना, तू सामान्य नाही, तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो. शौर्याचा तू ठाव क्षत्रियात राव, युद्धी तुझे नाव तिन्ही लोकी. अरे तू सामान्य नाही, तू शौर्याचं वसतिस्थान आहे. ठाव या शब्दाचा अर्थ वसतिस्थान. क्षत्रियात राव म्हणजे क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस, आणि युद्धी तुझे नाव तिन्ही लोकी. तुझ्या पराक्रमाचा दबदबा हा तिन्ही लोकांमध्ये आहे. भगवान अर्जुनाला त्याच्या शूरत्वाचं स्मरण करून त्याचं वर्णन करतात. क्षत्रियांचा शौर्य हाच स्वभाव धर्म असतो, आणि तू तर शूरवृत्तीला जागविणारा आहे. किंबहुना अर्जुनाच्या शौर्यासंबंधी महाभारतात उद्योग पर्वामध्ये स्वतः भीष्म पितामह म्हणतात, न तु पश्यामि योद्धारम आत्मनः सदृशं भुवि ऋते तस्मान नरव्याघ्रात कुंती पुत्रात धनंजयात. म्हणजे आपल्याला टक्कर देईल किंवा आपल्यासारखा योद्धा एक नरव्याघ्र असलेल्या कुंतीपुत्र असलेल्या अर्जुना वाचून संपूर्ण त्रैलोक्यात मला कोणी दिसत नाही. भीष्म पितामहांच्या तोडीचा योद्धा अर्जुन होता. म्हणून ज्या वेळेला भीष्म पितामहांनीही प्रतिज्ञा केली की उद्या मी पृथ्वी निष्पांडवी करीन आणि युद्धामध्ये आले, त्यावेळेला भीष्म पितामहांचा आवेशच काही आगळा वेगळा होता. भगवान श्रीकृष्णांनीही विचार केला की आता भीष्म पितामहांना आटोपणं हे कठीण आहे. भगवंताने युक्तीने शिखंडीला अर्जुनाच्या रथावर त्या दिवशी घेतलं, आणि अर्जुन भीष्म पितामहांचं युद्ध ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला अर्जुनाच्या समोर शिखंडीला उभं केलं. आता शिखंडी म्हणजे पूर्वजन्मातील असलेली ती अंबा, जिचा भीष्म पितामहांशी विवाह झाला नाही, आणि म्हणून भीष्म पितामहांचा सूड घेण्यासाठी जी प्रगट झालेली शिखंडी स्वरूपामध्ये. काही ठिकाणी वर्णन असं आहे की पूर्वी ती स्त्री स्वरूपात प्रगट झाली आणि त्यानंतर उपासनेने कृपाशीर्वादाने त्याला पुरुष देह प्राप्त झाला. परंतु भीष्म पितामह मात्र पूर्वी ती स्त्री असल्यामुळे त्या शिखंडीला शिखंडी न म्हणता शिखंडिणी असं म्हणत असत, आणि एका स्त्रीशी मी युद्ध करणार नाही या भूमिकेने भीष्म पितामहांनी बाण चालवायचं थांबवलं. आता त्या शिखंडीने भीष्म पितामहांना बाण मारावेत, परंतु त्याच्या बाणांनी भीष्म पितामहांना काहीच वाटत नसे. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना
शिखंडी जोपर्यंत तुझ्या समोर उभा आहे तोपर्यंत भीष्म पितामह बाण चालवणार नाहीत. मार बाण चालव. आणि शेवटी नाविलाज होऊन अर्जुनाला भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे बाण चालवावे लागले. ज्या वेळेला अर्जुनाचा बाण हा भीष्म पितामहांच्या शरीराला क्षतविक्षत करत होता, तो अर्जुनाचा बाण लागला रे लागला की भीष्म पितामहांनी स्तुती करावी, वा काय ताकद आहे, काय वेग आहे बाणाला. आणि भीष्म पितामहांनी त्या ठिकाणी वर्णन केलंय, अर्जुनस्य इमे बाणा नेमे बाणा शिखंडिनः. हे जे बाण आहेत हे अर्जुनाचे बाण आहेत, हे शिखंडिनीचे बाण नाहीत. कारण की शिखंडिनीच्या बाणामध्ये तेवढी ताकद नाही आहे जे माझ्या शरीराला भेदतील. माझ्या शरीराच्या आरपार बाण होतोय, तर हा बाण केवळ अर्जुनाचा आहे. अर्थात भीष्म पितामहांसारख्या योद्ध्यालाही जो परास्त करू शकतो तो अर्जुन किती पराक्रमी असेल विचार करा. म्हणून अर्जुनाच्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. किंबहुना निवात कवच मारिले असुर, जिंकेला शंकर संग्रामी तू. झाले तुझ पुढे गंधर्व बापुडे, पौरुष चोखडे ऐसे तुझे. अर्जुना तू युद्धात शंकरांना जिंकलस, निवात कवचांचा ठाव ठिकाणा नष्ट केलास आणि तू गंधर्वांना पवाडा केले. अर्थात या दोन अभंगांमधून महाभारतातील 4 कथांचा उल्लेख आहे. अर्जुनाने शंकरांना एक समयी जिंकले ही कथा महाभारताच्या वनपर्वाच्या 39व्या अध्यायात आली आहे. मी विस्तार याचा करणार नाही आहे, फक्त संक्षेपाने आपणास सांगून जातो. पांडव वनवासात असताना अर्जुनाने पाशुपतास्त्रासाठी हिमालयाच्या एका भागात असलेल्या इंद्रनील पर्वतावर भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी मोठी तपश्चर्या केली. शंकरांनी त्याला पाशुपतास्त्र देण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्यावी असं ठरवलं आणि भिल्लवेश धारण करून भगवान शंकर इंद्रनील पर्वतावर आले. आणि त्याच वेळेला पूर्व वैरस्मरून एक दैत्य डुकराच्या वेशाने अर्जुनावर धावला. अर्जुनाने त्या डुकराच्या रोखाने एक तीक्ष्ण बाण सोडला. तो बाण डुकराच्या पोटात घुसत असतानाच दुसऱ्या बाजूने भिल्लाचाही बाण त्याला लागला आणि डुक्कर मरून पडलं. आता मारलेला डुक्कर कोणाचा याबाबत भिल्लरूपी शंकर आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद उत्पन्न होऊन दोघांचं युद्ध सुरू झालं. आणि त्यात अर्जुनाचा पराक्रम विशेषत्वाने दिसल्यावर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र दिल्याचं वर्णन आहे. म्हणून संस्कृत साहित्यामध्ये किरातार्जुनीय नावाचं एक काव्यच या प्रसंगावरती आधारित रचल्या गेलेला आहे. याचा विचार स्वामी सांगतात, जिंकिला शंकर संग्रामी तो. दुसरा उल्लेख, दुसरी कथा अशी आहे. वनपर्वात 166व्या अध्यायात निवात आणि कवच हे प्रल्हादाचा भाऊ जो संल्हाद, त्याचे 2 महापरिक्रमी पुत्र होते. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं व वरद मागून घेतला. युद्धात ते देवांनाही अजेय झाले. आणि माणसाकडून आपल्याला मरण येईल असं त्यांना वाटत नव्हतं, त्यामुळे ते उन्मत्त झाले. ते इंद्रासही अजिंक्य असल्यामुळे देवांना काही करता येईना. शेवटी अर्जुन वनवासात असताना इंद्राने त्याला आपल्या रथातून इंद्रलोकी नेले आणि त्याला दिव्यास्त्र देऊन निवात कवचाचा वध करण्यास सांगितलं. त्यानंतर अर्जुन स्वर्गातून परत आला व त्याने निवात कवचाबरोबर भीषण युद्ध केलं. हे राक्षस मायावी असतानाही अर्जुनाने त्यांना ठार मारलं आणि
इंद्राला निर्भय करून त्यांचं सुवर्णमय नगर देवांना राहण्यासाठी दिलं. यामुळे इंद्राधिक देव अर्जुनावरती संतुष्ट झाले. याचा विचार सांगितलाय. निवात कवच मारिले असुर. बर, तिसरी कथा या अभंगांमधून अशी आहे, ती आदी पर्वाच्या 117व्या अध्यायात आलेली, की बकासुर वधानंतर पांडव कुंतीसह एक चक्र नगरीतून निघाले आणि द्रौपदी स्वयंवरासाठी द्रुपद राजाची राजधानी कुसुमावतीच्या मार्गाने चालायला लागले. रस्त्यात गंगेच्या तटाशी त्यांना अंगारपर्ण नावाच्या गंधर्वाचं उपवन लागलं आणि जेव्हा पांडव त्या उपवनात आले तेव्हा तो गंधर्व आपल्या स्त्रीबरोबर क्रीडा करत होता. त्याने पांडवांना अडवून दटावलं की भलत्या वेळी आपणास गंगेवर येण्याचा अधिकार नाही. शेवटी त्या वादातून अर्जुन आणि अंगारपर्ण गंधर्व यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धात अर्जुनाने गंधर्वाचा पराजय केला. त्या समयी त्याने अर्जुनाला सूक्ष्म पदार्थ दर्शक चाक्षुषी विद्या दिली आणि अर्जुनाने त्याला आग्नेस्त्र शिकवलं आणि एकमेकांनी एकमेकांचा स्नेह संपादन केला. याचं वर्णन आहे, झाले तुझ पुढे गंधर्व बापुडे. आणि याच चिंतनाला अनुसरून आणखी एक चिंतन महाभारताच्या वनपर्वात अध्याय 242 ते 245 पर्यंत आली आहे. ती म्हणजे अशी की द्वैतवनामध्ये आपले गवळीवाडे पाहण्याच्या निमित्ताने जाऊन पांडवांच्या आश्रमावर अचानक व एकदम छापा घालायचा आणि पांडवांना ठार करायचं असं मनाशी ठरवून दुर्योधनासहित 7 अक्षौहिणी सैन्य त्या घोषयात्रेला निघालं. त्याचा अग्रभागी कर्ण होता. भगवंताच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने चित्रसेन गंधर्वाला कौरवांशी युद्ध करण्याची सूचना दिली. दुर्योधनाचं सैन्य पांडवांच्या आश्रमाकडे जात असताना एका रम्य सरोवरापाशी गंधर्व आपलं अगणित सैन्य घेऊन त्या कौरवांना आडवा आला आणि आम्ही जलक्रीडेसाठी इथे आलो आहोत, तुम्ही या ठिकाणी न येता अन्य ठिकाणी जावं असं त्या गंधर्वांनी सांगितलं. आता ही गोष्ट दुर्योधनाच्या कानावर पडताच त्यांनी गंधर्वांवर हल्ला करण्याची आज्ञा केली आणि चित्रसेन गंधर्व आणि कौरव यांच्यात घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये कौरवांचा पराभव झाला. चित्रसेनाने दुर्योधनाला आपल्या रथात घातला आणि तो त्याला आकाशात घेऊन गेला. आणि पुढे ही गोष्ट ज्या वेळेला पांडवांना कळाली त्यावेळेला धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं की जा आणि त्या चित्रसेनाला परत घेऊन ये, आपलं दुर्योधनाला परत घेऊन ये चित्रसेनाकडून. त्यावेळेस अर्जुन म्हणाला, दादा अहो तो दुर्योधन आपल्याला किती त्याने त्रास दिला आणि तो आता संकटात सापडलेला आहे, तर त्याला सोडवण्याकरता तुम्ही मला का पाठवत आहात? बरं झालं की आपल्यालाच मारण्याकरता आला होता, पण गंधर्वांशी युद्ध झालं, युद्धामध्ये गंधर्व त्याला घेऊन गेले, एक दुर्योधन समाप्त झाला, बस आपला त्रास गेला. व्यवहारातल्या भाषेमध्ये सुंठे वाचून खोकला गेला. त्यावेळेस धर्मराजाने अर्जुनाला समजून सांगितलं, अर्जुना तसं नाही, एक लक्षात ठेव, परस्पर विरोधे तू वयम पंच ते शताधिकम. आपसामध्ये ज्या वेळेला आपला विरोध असेल, वाद असेल, त्यावेळेला आपण 5 आणि ते 100हून अधिक, परंतु अन्यायी सहविरोधे तू वयम पंचशताधिकम. पण ज्यावेळेला इतरांशी काही वाद असेल त्यावेळेला मात्र आपण 5 आणि ते 100 असं नाही, आपण 105. ही फार महत्त्वाची भूमिका आहे. कुटुंबामध्ये भाऊ असतील,
तर यांच्यामध्ये अशा पद्धतीची एकी असावी. परस्पर आपापसामध्ये काही मतभेद असू देत, हरकत नाही, त्यावेळेला माझं तुझं असावं चालेल, परंतु कुटुंबाबाहेरच्या व्यक्ती समवेत ज्या वेळेला मतभेद असतील, तिथे वाद असेल, तसा काही प्रसंग असेल, तर त्यावेळेला मात्र सर्वांनी एकत्र येऊन लढा देणं हेच गरजेचं असतं. धर्मराजाने सांगितल्यामुळे अर्जुनाने गंधर्व लोकी जाऊन दुर्योधनाची सुटका केली आणि त्याला पांडवांच्या काम्यवनातील आश्रमात आणलं. त्याला प्राणसंकटातून वाचवलं आणि गंधर्वांना अर्जुनाचं यशोगान करण्यास म्हणजे पोवाडे गाण्यास विषय प्राप्त करून दिला. झाले तुझ पुढे गंधर्व बापुडे, पौरुष चोखडे ऐसे तुझे. याप्रमाणे भगवंताने अर्जुनाला त्याच्या सर्व पराक्रमांचं स्मरण करून दिलं. किंबहुना काय सांगू तुझ्या प्रभावाचे मान, त्रैलोक्यही सान वाटत असे. अर्जुना, तुझ्याशी तुलना केली तर हे त्रैलोक्यही अल्प वाटतं, इतका तुझा पराक्रम थोर आहे. किंबहुना अर्जुनाचं सामर्थ्य किती अतुलनीय होतं, तर त्याला जिंकण्यासाठी त्रिभुवनही अपुरं होतं. आणि याचं उदाहरण म्हणजे धर्मराजाने ज्या वेळेला राजसूय यज्ञ केला, त्यावेळेला एकट्या अर्जुनाने सर्व शत्रूंना जिंकून आपलं यश सर्वत्र पसरवलं होतं. असा तो अर्जुन आहेस. तो तू आज येथे सांडोनिया शौर्य रडतोसी काय अधोमुख. पाहे तू अर्जुन तुझ आकळून करावे का दीन कारुण्याने. आणि असा तोच तू अर्जुन आज येथे आपला वीरपणा सोडून खाली मान घालून रडत बसलायस. अर्जुना, क्षत्रियांचा वीरवृत्ती हा स्वाभाविक गुणधर्म आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, ते शौर्य गा जेथ श्रेष्ठ पहिला गुण. अर्जुन हा दयेच्या अधीन झाल्याने त्याची वीरवृत्ती कशी लोप पावली याचं मार्मिक दृष्टांताने वर्णन माऊलीने करून दिलेलंच आहे. त्याची वीरवृत्ती त्याला सोडून गेली म्हणून भगवान त्याला म्हणतात, अर्जुना, निधड्या छातीने लढण्याऐवजी तू मान खाली घालून रडतोस काय. वास्तविक तूच इतरांना रडवणारा आहेस, तर तूच का रडावं. अरे, रणांगणातून पळून न जाणे हा क्षत्रियांचा खरा स्वधर्म आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे, युद्धेच्या प्यपलायनम. चारही वर्णांची कर्तव्य कर्म सांगत असताना क्षत्रियाने युद्धामधून पलायन करू नये हा त्याचा स्वधर्म सांगितलाय. ज्याप्रमाणे सूर्यफुलं ही सूर्याला कधी पाठ दाखवत नाहीत, त्याप्रमाणे क्षत्रियाने शत्रूला कधीही पाठ दाखविता कामा नये. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. आणि अर्जुन, तू तर विचारी आहेस. तू अर्जुन असताना करुणेने तुला दीन का करावं. सांग बरं, अंधकाराने सूर्याला कधी गिळून टाकला आहे काय. बघा, गंमत अशी असते, मायेत आलेला माणूस किती घसरेल याचा नेम नसतो. अर्जुन इथे तर चौपदरी हाती घेऊन भिक्षा मागण्यास सिद्ध झालाय. तो म्हणाला, येताना हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. कौरव जरी आमच्या वधाला तयार झाले असले तरी मी त्यांचा वध करण्याचा विचार मनातही येऊ देणार नाही. अर्थात आसक्तीजन्य मोहाने अर्जुन एवढा दीन झाला.
वस्तुतः अर्जुन हा प्रभावशाली आणि तेजस्वी पुरुष आहे, पण कारुण्यरूपी अंधकाराने आज त्याला ग्रस्त करून टाकलं. अर्जुनाच्या रोमरोमी वीरवृत्ती असताना त्याच्यावर कारुण्याचा पगडा कसा काय बसला? देवाला प्रश्न पडला. लक्षात ठेवा, देव अजूनही सामान्य विचारच सांगतायत. अंधारात मनुष्य स्वतःलाही पाहू शकत नाही आणि दुसऱ्यालाही पाहू शकत नाही. त्याप्रमाणे अज्ञान आवरण जोपर्यंत असेल तोपर्यंत तो स्वतःलाही आत्मस्वरूपाने ओळखू शकत नाही. अर्जुना, तू कोण आहेस त्याचा विचार कर, स्वतःला ओळख, युद्ध कर. तुला असं कारुण्याने ग्रासणं योग्य नाही आहे. अंधकार ज्याप्रमाणे सूर्याला ग्रासू शकत नाही त्याप्रमाणे कारुण्याने अर्जुनाला ग्रासावं ही गोष्ट अशक्य आहे, असंभवनीय आहे. बघा कशी गंमत आहे. एक सूर्यनारायणाचा भक्त, त्याने सूर्याची प्रार्थना केली, देवा, ज्या वेळेला आपला अस्त होतो त्यावेळेला आपला शत्रू जगावर राज्य करतो. त्यावेळेला सूर्यनारायण म्हणाले, अरे बाबा, माझं जीवन असं आहे की मला कोणीच शत्रू नाही आहे, मी सर्वांचा मित्र आहे. म्हणून आपण बघा, सूर्याला आपण जे 12 नमस्कार करतो, तो प्रत्येक नमस्कार करत असताना एक एक नाव घेतलं जातं की नाही? ते नाव घेताना पहिला नमस्कार करताना आहे ओम मित्राय नमः, मी मित्र आहे. माणसाने सूर्याकडनं हे शिकायचं आहे. आयुष्यामध्ये कधीही माणसाने कुणाशी शत्रुत्व करायचं नाही, करायचं असेल तर मित्रत्व करायचं. माणसाने सर्वांशी मैत्रीचे संबंध जोडावेत. माऊलींना सुद्धा हीच अपेक्षा आहे. म्हणून पसायदानामध्ये विचार मांडलेला आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुसऱ्याविषयी शत्रुत्व भावना धारण करून किंवा दुसऱ्याच्या कार्यामध्ये बाधा निर्माण करून, अडचणी निर्माण करून आपण आपल्याच प्रगतीमध्ये काटेरी झुडपं निर्माण करत असतो. नेहमी सर्वांशी मित्रत्वाने वागा, जगमित्र व्हा, विश्वमित्र होण्याचा प्रयत्न करा. सूर्याने सांगितलं, मी मित्र आहे, जगाचा मित्र आहे, मला कोणी शत्रू नाही आहे. त्या भक्ताने सांगितलं, नाही देवा, आहे. सूर्याने विचारलं, काय नाव त्याचं? त्या भक्ताने सांगितलं, त्याचं नाव आहे अंधकार. ठीक आहे, बरं, तुझी अपेक्षा काय? तुम्ही अंधकाराशी लढावं आणि त्याला मारून टाकावं. सूर्य म्हणाले, ठीक आहे. सूर्याने त्या भक्ताला आपल्या रथावर बसवून घेतलं आणि सांगितलं, चल, अंधार कुठे आहे ते दाखव मला, मारतो मी, त्याच्याशी युद्ध करतो. आता सूर्य निघालाय अंधार शोधायला. मला विचारायचं आहे, सूर्याची अंधाराची भेट केव्हा व्हावी? हे कदापि शक्य नाही. सूर्याची अंधाराची भेटच होणं ज्या ठिकाणी शक्य नाही आहे त्या ठिकाणी तो अंधार सूर्याला गिळून टाकील काय? हे कदापि शक्य नाही आहे, अशक्य आहे. त्याप्रमाणे अरे वीरवृत्तीचा आश्रयस्थान असलेल्या अर्जुनाला कारुण्याने गिळंकृत करावं ही असंभवनीय गोष्ट परंतु आज प्रत्यक्षात दिसत आहे. किंबहुना अर्जुना सांग, सूर्या ते अंधार ग्रासील का वीरा, भील का वारा मेघा लागी, किंवा अमृतासे आहे का मरण, अग्नी ते सर्प न गिळी काय. कशा गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी आता या ठिकाणी अर्जुनाला भगवान सांगतात. वारा हा कधी ढगांना घाबरतो काय? अघटित आहे. किंवा अमृताला मरण आहे का? किंवा लाकूडच अग्नीला गिळून टाकतं का? तर ह्या गोष्टी कधीच होत नाही. वाऱ्याला मेघांची भीती नसते, या उलट मेघांची दाट फळी जरी आकाशात आली तरी वारा त्यांची वाताहत करत असतो. अमृत हे देवलोकीचं पेय आहे, त्यामुळे वृद्धावस्था व मरण येत नाही, उलट मेलेला माणूसही जिवंत होतो.
हे अमृताचं वैशिष्ट्य आहे. अरे लाकूडच कधी आग्नेचा फडशा पाडील काय? नाही. कधीतरी मिठाने पाणी विरघळतं का? पाण्यात मीठ विरघळतं, परंतु मिठाने पाणी विरघळत नाही. किंवा दुसऱ्या विषाच्या स्पर्शाने काळकूट कधी मरतं का? नाही. बरं अर्जुना, कधीतरी असं आहे काय हो की बेडकाने साप गिळून टाकलाय? कधीच असं होत नाही. किंवा सिंहासी जंबूक कैसा झगडेल ऐसे का घडेल अघटित. सिंहाबरोबर कोल्हा झगडला अशी विलक्षण गोष्ट कधीतरी घडली आहे काय? हत्तींचा कळप जरी असला तरी हत्ती सिंहाच्या नुसत्या गर्जनेने भयभीत होतात. मग अशा सिंहाशी कोल्हा कधी युद्ध करेल का? नाही. अर्थात अर्जुना, ह्या सगळ्या गोष्टी अघटित आहेत, न घडणारे आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी तू मात्र आज खऱ्या करून दाखवल्या आहेत. अघटितासी ह्या परी साचपणा आज तू अर्जुना आणिलाशी. अरे वीर असलेला अर्जुन कधी असा दीनहीन करुणाग्रस्त होऊन रडत बसेल असं कधीच नव्हतं, वाटलं नव्हतं. परंतु ते तू खरं करून दाखवलंस रे. म्हणून पार्था अजूनही धरोनिया धीर तोडी हा सत्वर मोहपाश. म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि तू मनाला खंबीर करून लवकर सावध हो. अर्थात भगवंताचं सांगणं असं आहे, आपल्या व्यवहारामध्ये म्हणे झाकली मूठ 1.25 लाखाची. त्याप्रमाणे अर्जुना, तू अद्याप काहीही गमावलेलं नाहीयेस. तुझं दीनत्व अजूनही तुझ्या माझ्यातच आहे, ही इतरांना माहिती नाही. आणि थोर माणसांनी हीन गोष्टीच्या मागे लागू नये, कारण त्यामुळे समाज बिघडण्याचा संभव असतो. कर्तव्य परांगमुखता हेच हीनतेचं लक्षण आहे. आणि मनाच्या खंबीरतेवरच प्रपंच किंवा परमार्थ अवलंबून असतो. शरीराला मनच हलवत असतं आणि तुझं मन द्रवल्याने तुझ्या हातातील धनुष्य गळून पडलंय. त्यामुळे अर्जुना सावध हो, धैर्य धारण कर आणि कर्तव्य सन्मुख हो. माणसाने कधीही कर्तव्याला चुकू नये. होई सावधान सांडी मूर्खपण ऊठ चाप बाण सज्ज करी. अर्जुना, हा वेडेपणा टाकून दे. धनुष्यबाण हातात घे. युद्धामध्ये ही करुणा काय कामाची? ह्या अभंगामध्ये देव थोडे आता रागवल्यासारखे बोलतात. कारण काही वेळेला केवळ ओंजारून गोंजारून भागत नाही, तर कधी कधी कडूही बोलावं लागतं. आणि म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात, अरे असा रड्यासारखा काय बसलास? न लढण्याचा मूर्खपणा टाकून दे. हातात धनुष्य बाण घे आणि युद्धाला सज्ज हो. पुढे सुद्धा असं भगवान म्हणतात, ततो युद्धाय युज्यस्व. अरे युद्धामध्ये रणभूमीवरती करुणा काय कामाची? अर्थात हे सगळं चिंतन जर आपण पाहिलं तर रणभूमीवरती जे घडलंय त्याचं हुबेहूब चित्र श्री ज्ञानोबाराय श्रोत्यांसमोर ठेवतात. नको नको ऐसे रणी हे कारुण्य आहेस तू सुज्ञ धनुर्धरा. करोणी विचार सांगे धनंजया संग्रामी ही दयायोग्य काय. अरे तू जर ज्ञाता आहेस, जाणता आहेस, तर मग यावेळी विचार कर, कसा करत नाहीस? सांग बरं, युद्धाच्या वेळेला तुझं हे कारण योग्य आहे काय? म्हणजे अर्थात भगवान आता अर्जुनाला म्हणतात, तू स्वतःला शहाणा समजतोस ना? असं म्हणण्याचं कारण काय? कारण की अर्जुनाने पहिल्या अध्यायात नीतिशास्त्राचा पाढा वाचून आप्तांना मारणं म्हणजे
बुद्धी पुरस्सर विषसेवन करण्यासारखं आहे असं देवाला बजावलं होतं. आणि म्हणून भगवान आता या ठिकाणी अर्जुनाला उपरोधाने जाणता म्हणतात. आणि मग तू जर जाणता आहेस तर सांग मला, युद्धाच्या वेळेला दया असते का? नसते बाबा. अर्जुना, एक लक्षात ठेव, दूध जरी चांगलंय तरी ते केव्हा घ्यावं ते कळालं पाहिजे. ज्याला नवज्वर झालेला आहे त्याला जर दूध दिलं तर ते दूध त्याला विषाप्रमाणे अपाय करणारं असतं. अर्थात दयावृत्ती ही चांगली आहे, परंतु ती दयावृत्ती रणांगणावरती युद्धामध्ये योग्य नाही. आणि जर तू ही दया या ठिकाणी धारण केलीस तर परिणाम काय होईल? येणे इहलोकी तुझा दुर्लौकिक आणि परलोक अंतरेल. सध्याच्या मितीला असलेल्या या दयेचा परिणाम असा होईल, ज्याने आजवर कधी ही दया तुझ्या मिळवलेल्या कीर्तीचा नाश करणारी ठरेल आणि परलोक प्राप्तीला अडथळा आणणारी आहे. एक लक्षात ठेवा, ज्याने आजपर्यंत कधी कीर्ती किंवा लौकिक संपादनच केला नाही त्याची गोष्ट वेगळी असते. त्याला मान काय, अपमान काय, सन्मान काय, काही विषय नसतो. परंतु अर्जुना, तू आजपर्यंत दिगंत कीर्ती मिळवलेली आहेस आणि मानवी धर्म असा आहे की असलेली कीर्ती जतन करून ती वाढवावी. कीर्तीने माणसाने जगावं, पहिले तर मिळवावी आणि मिळवल्यानंतर ती कीर्ती जतन करावी. कीर्ती मिळते परंतु जतन होत नाही, फार मोठी अडचण असते. आपला बदलौकिक होऊन आबरूचे धिंडवडे निघणार नाहीत असं माणसाने वागावं. सद्गुणांमुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या माणसाला जर कलंक लागला तर ती अपकीर्ती मरणापेक्षा जास्त त्रासदायक असते. मग अशा व्यक्तीला नावलौकिक प्राप्त झालेल्या कीर्तीला अपकीर्तीपेक्षा मरण परवडतं. म्हणून काही ठिकाणी असं वर्णन आहे, पाण्यापेक्षा पातळ काय, तर पाण्यापेक्षा पातळ ज्ञान, आणि काजळापेक्षा काळं काय, तर काजळापेक्षा काळा कलंक आहे. म्हणून हे अर्जुना, या धर्मयुद्धापासून तू जर परावृत्त झालास तर नवी कीर्ती तर मिळणार नाहीच, पण असलेली कीर्ती मात्र नष्ट होईल आणि स्वर्ग फलालाही तू मुकशील. म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं, हातीत आलं धुपाटणं, अशी स्थिती होईल. गंमत बघा, भगवान एवढं बोलत होते तरी अर्जुन एखाद्या घुम्याप्रमाणे स्तब्धच होता. म्हणून भगवान आता अर्जुनाला जरा कडक भाषेमध्ये बोलतात. तो म्हणजे पुढचा श्लोक आहे, क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. अर्थात हे अर्जुना, अशा षंढपणाला म्हणजे नामर्दपणाला अथवा दुबळेपणाला प्राप्त होऊ नकोस. अरे हे नेमळेपण तुझ्या ठिकाणी योग्य दिसत नाही. हे परंतप म्हणजे शत्रुतापना अर्जुना, तुच्छ असं हे मनाचं दुबळेपण टाकून देऊन युद्धाकरता उभा राहा. या ठिकाणी अर्जुनाला पार्थ शब्द वापरलेला आहे. का वापरला त्याचं कारणही आपल्याला पाहायला मिळेल. कुंतीला पृथा म्हणतात आणि त्या पृथेचा पुत्र म्हणून पार्थ. आणि या ठिकाणी अर्जुनाला पार्थ या संबोधनाने हाकारण्याचं कारणही वेगळं आहे. असं आहे, एकंदरीत भगवद्गीतेमध्ये
अर्जुनाला काही ठिकाणी गुडाकेश म्हटलंय, काही ठिकाणी धनंजय म्हटलं, काही ठिकाणी पार्थ म्हटलं, काही ठिकाणी परंतप म्हटलं. असे त्या त्या ठिकाणी वेगवेगळी विशेषणं दिलेली आहेत. आता उदाहरणच सांगतो. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ धनंजय असं म्हटलं असतं तर छंदोभंग झाला असता काय? नाही. परंतु इथे धनंजय न म्हणता परंतपच म्हटलं. म्हणजे परंतप म्हणण्यापाठीमागे काहीतरी उद्देश आहेत. ज्या ज्या ठिकाणी अर्जुनाला असे वेगवेगळी विशेषण दिलेली आहेत ती सगळी विशेषणं सहेतुक आहेत. त्याप्रमाणेच या श्लोकामध्ये अर्जुनाला पार्थ म्हटलंय. ते पार्थ म्हणण्याचं कारण सुद्धा वेगळं आहे. काय कारण आहे? कारण की कुंतीला देवप्रसादाने पुत्र झाले, ते सर्व वीर्यवान म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि तेव्हा तुला असा भित्रेपणा शोभत नाही हे विदित होण्यासाठी देवाने अर्जुनाला या ठिकाणी पार्थ असं संबोधन दिलेलं आहे. किंबहुना पार्थ द्रोणाचा केला, द्रोणाचार्यांनी तयार केलेला हा पार्थ आहे असं अर्जुन देखील स्वतःविषयी बोलतो. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिकवलं आणि शिकवताना इतकं शिकवलं, शिष्यात इच्छेत पराजयम, की त्याने आपला पराभव करावा एवढं शिकवलं. पण शिकवल्यानंतर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं की कदाचित भविष्यामध्ये धर्मासाठी, तत्वासाठी म्हणून तू आणि मी समोरासमोर युद्ध करण्याकरता आलो तर तू माझ्याशी युद्ध करून माझा पराभव केला पाहिजेस आणि ते करशील. माझ्यावरती बाण चालवताना तुझे हात कापणार नाही असं मला तू वचन दे. आणि तसं वचन अर्जुनाने दिलं असल्याने त्या ठिकाणी त्याला पार्थ असं विशेषण द्रोणाचार्यांनी स्वतः दिलेलं आहे. मग पार्थ या शब्दातून त्याचीही आठवण अर्जुनाला व्हावी याकरता या ठिकाणी पार्थ हे विशेषण भगवान वापरतात. आणि म्हणूनच युद्धक्षेत्री निघालेले पांडव कुंती मातेला नमस्कार करून पुढे आले. मागावून भगवान श्रीकृष्णांनी कुंती मातेला नमस्कार केला आणि प्रश्न विचारला की अर्जुन, भीम इत्यादिकांना काही निरोप द्यायचा आहे काय? त्यावेळेला कुंती मातेने देवाकडे एक निरोप दिलाय. जर अर्जुन, भीम इत्यादी या युद्धक्षेत्रामध्ये आप्तस्वकीयांना पाहून मोहग्रस्त झाले तर माझा हाच निरोप त्यांना देशील. आणि पार्थ म्हणजे अर्जुनाला हा निरोप देशील. यदर्थम क्षत्रिया सूते कालसोय समागतः, ज्याकरता एक क्षत्राणी आपल्या मुलाला जन्म देत असते ती वेळ आता या ठिकाणी आलेली आहे एवढं फक्त सांग. आणि या अशा अनेक कारणांनी भगवान अर्जुनाला या ठिकाणी पार्थ हे संबोधन देतात. भगवान म्हणतात, अरे हे क्लैब्य म्हणजे नामर्दता सोड. हा शब्द जो आहे अर्जुनाला झोंबावा म्हणून देवाने वापरलाय. कारण विराट नगरीत पांडव 1 वर्षासाठी अज्ञातवासात होते. त्यावेळेला अर्जुनाला क्लीबत्व आलं होतं. तेज आणि बल यांचा अभाव म्हणजे क्लीबत्व आहे. क्लीब कोण असतो या संदर्भामध्ये आयुर्वेदामध्ये असं एक वर्णन आहे. न मूत्रम फेनिलम यस्य विष्ठा चाप्सुनी मज्जती मेढ्रंचोन्माद शुक्राभ्याम हीनः क्लीबस्स उच्यते. मी फक्त श्लोक सांगितला. ज्यांना संस्कृत
जाण आहे त्यांना या श्लोकाचा अर्थ लक्षात येईल. मी याचा विस्तार या ठिकाणी करणार नाही. फक्त एवढंच सांगेल की तेज व बल यांचा अभाव म्हणजे क्लिबत्व असतं. या ठाई ओज, तेज व बल या तिन्हीचाही इथं ऱ्हास झाल्यामुळे तुला असा नामर्दपणा आला आहे आणि तो तुला शोभत नाही असं भगवान म्हणतात. व त्याबरोबरच युद्धासाठी पुन्हा उत्साह निर्माण व्हावा म्हणून अर्जुनाला पुढच्या ओळीमध्ये परंतप असंही म्हणतात. परंतप म्हणजे शत्रुतापना, शत्रूंना भय निर्माण करणाऱ्या अर्जुना, हे क्षुद्र असलेलं हृदय दौर्बल्य सोड आणि उभा राहा. यावरती व्याख्यान करताना स्वामीजी सांगतात, तरी नको शोक पुराधरी धीर, पार्थासी श्रीधर ऐसे बोले. अर्थात हे अर्जुना, म्हणून तू शोक करू नकोस, पूर्ण धीर धर आणि आप्तांविषयीचा असलेला जो हा विषाद आहे तो टाकून दे. आप्तांसाठी खेद करावा रणात, नवे हे उचित तुझं लागी. अर्जुना, आतापर्यंत तुला सांगितल्याप्रमाणे अपकीर्ती आणि स्वर्गहानी जर तुला टाळायची असेल तर हे भित्रेपण टाकून दे. शोक करणं हे भित्र्याचं काम आहे. हे योद्ध्याचं, पराक्रम्याचं, वीराचं काम नाही. आणि एक लक्षात ठेव, शोक करत बसलास तर शोकाने शोक वाढतच जात असतो. तुकोबराय सांगतात, शोके शोक वाढे, हिम्मतीचे धीर गाढे. कित्येक माणसं अशी असतात, आपल्या मरणानंतर आपल्या बायका मुलांचं काय होईल याची अकारण चिंता करतात. अरे बाबा, कुणामुळे कुणाचं काही अडत नसतं, सर्वांचं सर्व होतच राहत असतं. जसे ते अकारण चिंता करतात त्याप्रमाणे अर्जुन हा शोक वाढवित होता. मग तसं न करता धीर धारण कर असं भगवान त्याला सांगतात. धीरतो कारण साह्य होतो नारायण. अर्जुना, असा शोक करणं हे तुला योग्य नाही. लोपेल ते येणे जोडले बहुत, आता तरी हित विचारी गा. कारण की असा शोक केलास तर आत्तापर्यंत मिळवलेल्या मोठ्या लौकिकाचा नाश होईल. म्हणून अर्जुना, आता तरी तू आपल्या हिताचा विचार कर. माणसाने आपल्या हिताचा विचार करावा. ऐहिक म्हणजे इहलोकासंबंधी आणि पारत्रिक म्हणजे परलोकासंबंधी असे हिताचे दोन प्रकार आहेत. माणसाने शास्त्रसंमत स्वधर्म स्वरूप कर्माचरण केलं म्हणजे या लोकातील, आणि पारत्रिक म्हणजे देवलोकातील किंवा स्वर्गातील सुख आणि भोग हे मिळत असतात. हे फलाशारूप कर्म आहे. आणि हेच कर्म जर निष्काम बुद्धीने केलं तर चित्तशुद्धीद्वारा मोक्ष प्राप्त होत असतं. म्हणून ऐहिक हिताला अभ्युदय म्हणतात आणि पारलौकिक हिताला निःश्रेयस असं म्हणतात. आणि मानवी जीवन कशासाठी आहे तर हितासाठीच आहे, आपलं कल्याण करून घेण्यासाठीच आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेलं कर्म करीत राहणं हा हिताचा मार्ग आहे. शास्त्राने सांगितलेले सर्व कर्म जे आहेत हे हिता करताच आहेत. म्हणून अनासक्त होऊन मनुष्याने कर्म करीत राहणं यातच मनुष्याचं आत्यंतिक हित असतं. म्हणून भगवान सांगतात की इथे दया दाखवण्याने ऐहिकही कल्याण नाही. त्यामुळे तू जोडलेली कीर्तीही जाईल व दया दाखवण्यामध्ये तुझं पारत्रिक असलेलं कल्याण तेही होणार नाही. तू धर्मयुद्ध टाकून पळालास तर स्वर्ग मिळणार नाही, उलट पापच लागेल. म्हणजे स्नेहवश होऊन शोक करणं हे तुला उचित नाही. आणि अर्जुना, एक लक्षात ठेव, अजूनही वेळ गेलेली नाही. तुझी ही जी अवस्था आहे, स्थिती आहे, ही कौरवांना समजली नाही, याचा बोभाटा झाला नाही, बाभरा झाला नाही. म्हणून तू लवकर आपल्या हिताचा विचार कर. हेतो रणांगण पार्था घेई चित्ती, येथे दयावृत्ती कामा नये. या युद्धाच्या प्रसंगी कृपाळूपणा हा कामाचा नाही. हे
आताच तुझे आप्त झाले आहेत का? आताची हे काय सोयरे दिसावे, नवते का ठावे आधी तुझं? हे आपले नातेवाईक आहेत, हे तुला या अगोदर माहिती नव्हतं का? मग जर माहिती होतं तर तू आताच का शोक करतोस? बघा गंमत कशी आहे. दया जरी चांगली असली तरी ती सर्व ठिकाणी चांगली नसते. युद्धाच्या ठिकाणी तर दया अजिबात कामाची नाही. उदाहरण, एखाद्या मुलाने चोरी केली तर मातेने शिक्षा केलीच पाहिजे, तिथे दया उपयोगाची नाही. याकरता एक दृष्टांत सांगतो. एक चोर होता, त्याने चोरी केली आणि मालकाला चाकूने भोगसून ठार केलं. पुढे त्याला फाशीची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा झाल्यावर फाशी देण्यापूर्वी त्याची अंतिम इच्छा विचारण्यात येते आणि ती पुरी करतात. या संकेतानुसार चोराला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? त्याने आईला भेटण्याची इच्छा दर्शविली. मग आई तिथे आल्यावर त्याने सर्वांच्या समक्ष आईच्या कानाचा कडकडून चावा घेतला. हे पाहून लोकांना वाटलं याला झालेली शिक्षा योग्यच होती, कारण जगात आईसारखं पवित्र दैवत नाही. न मातु परदैवतम. आणि असं असताना हा आईविषयी असा वागतो, याला जी फाशीची शिक्षा झाली ती योग्यच झाली. पण त्याला विचारलं की हे तू काय केलं? तेव्हा तो म्हणाला, मी लहानपणी शाळेतून मुलांची पुस्तकं इत्यादी गोष्टी चोरून आणत होता. त्यावेळेला आई मला शिक्षा करण्याच्या ऐवजी माझं कोड कौतुक करायची आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मी मोठी चोरी करून खून करून फासावर जातोय. याचा आशय असा की दया ही सर्व ठिकाणी चांगली असते असं नाही, उलट काही ठिकाणी कठोर वागणं हेच श्रेयस्कर आहे. उदाहरण सांगायचं असेल तर गळू झाला तर वैद्याने ते कापून काढणंच योग्य असतं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, सुखाचा उपाव पुढे आहे. किंवा पोभाळिता चरे अंतरीचे दुःख, लासे फासे मूळ उघडावे. म्हणून अतिदया ही उपयोगाची नसते. किंबहुना या दयेमुळेच तर राजा भरताला 2 जन्म घ्यावे लागले. हरणाचा जन्म घ्यावा लागला, पुढे ब्राह्मण जन्म घ्यावा लागला. का? कारण की भरताच्या अंतःकरणातली मृगासंबंधीची जी दया आहे ती अयोग्य ठिकाणी होती. हे नेहमी लक्षात ठेवावं. कळवळ्याचं आस्थेचं रूपांतर मोहात होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्न पचत नसेल तर रोग्याला श्राद्ध दिनी व सणाच्या दिवशी सुद्धा पक्वान्न घालू नये, कारण तेच अन्न त्याच्या मरणाला कारणीभूत होऊ शकतं. हे जसं आहे त्याप्रमाणे युद्धासमयी कठोरताच हवी, त्या ठिकाणी दया उपयोगाची नाही. बर, आताची हे काय सोयरे दिसावे, तू पूर्वी यांना ओळखत नव्हतास काय? हे नातेवाईक आहेत, हे तुला माहिती नव्हतं का? मग आज विनाकारणच का कळवळा माजवला आहेस? अरे बाबा, लढायला येणारे हे सर्व तुझे गोत्रज आहेत, हे तुला यापूर्वी सुद्धा माहिती होतं. मग तुला आजच आत्ताच यांचा पुळका कुठून आला? बर, तू म्हणशील की ते जरी झालं तरी आता हे युद्ध करायचं आहे, तर मग हे युद्ध तरी तुमचं पहिलंच आहे का? तुम्हा एकमेका युद्धाचे निमित्त असे सदोदित धनुंजया, तरी नेणो तुझं काय आता झाले, कैसे उपजले कारुण्य आहे. हे जे काही आता युद्ध आहे हे तुमच्या आयुष्यातलं काही नवीन आहे का? अरे तुमच्यामध्ये एकमेकांमध्ये भांडणाचे निमित्त तर नेहमीचेच आहेत. म्हणजे भगवान आत्तापर्यंत सांगितलेल्याचा समारोप आता करायला लागले. मोहामुळे आजपर्यंत मिळालेला लौकिक जाईल, इह आणि परलोक अंतरेल. तू हे युद्ध आज नव्याने पाहतोस काय? अशा अनेक गोष्टी सांगतात. आजपर्यंत तू अनेक लढाया केलेल्या आहेस. काय असतं, बऱ्याच वेळेला पहिल्या युद्ध प्रसंगाला माणूस भांबावतो, एखाद्या वेळेस डोळ्याला अंधारीही येते. पण युद्ध हा तुझा इथे पहिला प्रसंग नाही आहे. आणि
तुमचा आणि कौरवांचा लढा तर नेहमीचाच आहे. भीमावर झालेला विषप्रयोग, लाक्षागृह, कपटद्यूत, द्रौपदी वस्त्रहरण इत्यादी बाबी तुमच्यातील नित्य असणाऱ्या कलहाच्या साक्षी आहेतच. उत्तर गोग्रहण प्रसंगी तू बांगड्या जरी भरून गेला होतास तरी या सर्व तुझ्या गोत्रजांवर मोहनास्त्र टाकून त्यांचे वस्त्रहरण तू केलं. त्यावेळेला तुला त्यांची कीव का आली नाही? मग आताच एवढा मोह का निर्माण झाला? म्हणून युद्ध सोडून जायचं मुळीच कारण नाही आहे. अनेक बाबी समजावून सांगतात ते भगवान. तरी नेणो तुझा काय आता काय झाले, कैसे उपजले कारुण्य हे. अर्जुना, मग आजच काय झालं? ही ममता तुझ्या अंतःकरणात कशी उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही. पण अर्जुना, तू जे काही केलंय ना ते चुकीचं केलंय एवढं मात्र निश्चित आहे. अर्जुना, तुझ्या ठिकाणी आज एवढा मोह उत्पन्न कसा झाला कुणाला माहिती. यापूर्वी तू अनेकदा स्वतःच्या ठिकाणी असलेला प्रचंड पराक्रम दाखवला, पण आज मात्र तू युद्ध विन्मुख होतोय हे गैर आहे. स्नेह, प्रेम आणि मोह यामुळे हे घडत आहे. आणि सांगितल्याप्रमाणे स्नेहच माणसाला रडवीत असतो. हा मोह धरला तर असं होईल की असलेला लौकिक नष्ट होईल, यहलोकातील भोगासह स्वर्गही अंतरेल. म्हणजे नाव लौकिक जाईल, सर्वच होईल. म्हणून तुझ्या अंतःकरणाचा ढिलेपणा, निंबळेपणा या प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. हा निंबळेपणा म्हणजे क्षत्रियांचा रणामध्ये अधपातच आहे. निष्कपट होऊन आवेशाने लढणं हा क्षत्रियांचा खरा धर्म आहे. त्याने तुझं कल्याण होईल. तू ज्याप्रमाणे वर्तन करत आहेस त्या वागण्याने तुझं कल्याण तर होणारच नाही, पण अधोगती मात्र नक्की होईल, अनिष्ट प्राप्ती होईल. आणि असं अनेक प्रकारे भगवान त्या अर्जुनाला समजावून सांगत होते. नाना पर्यायसे प्रभू कृपावंत असे शिकवित पार्था लागे, ऐकून हे बोल पार्थ काय म्हणे, इतुके बोलणे नको देवा. अशा प्रकारे तो कृपाळू भगवंत अर्जुनाला परोपरीने समजूत घालीत होता. ते ऐकून अर्जुन काय म्हणाला ते ऐका. अर्थात भगवंतानी कुळ, धर्म, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टींची अर्जुनाला कल्पना दिली, परंतु अर्जुनावर त्याचा परिणाम होईना. एवढ्या मोहाच्या जबरदस्त आवरणाखाली तो होता. तो देव अतिशय कृपाळू म्हणूनच अर्जुनाला अनेक प्रकारे समजावत होता. एखाद्याच्या विषयी अंतःकरणामध्ये जर प्रेम असेल, त्याचं चांगलं व्हावं ही इच्छा असेल, तरच मनुष्य त्याला समजावून सांगत असतो. एका परीने नाही ऐकला तर दुसऱ्या परीने, अनेक परीने तो समजावून सांगत असतो. नाहीतर अर्जुन रणांगण सोडून गेला असतं तर भगवंताचं त्यात काय नुकसान होतं? काहीच नव्हतं. देव एकतर अगोदर प्रसन्न होत नाही आणि झाले तर अंतर देत नाही. तैसा नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव, तुकोबराय म्हणतात. म्हणून भगवान अर्जुनाला समजवतायत. त्या पूतनेच्या प्रसंगामध्ये आहे. पूतनेने देवाला आपल्या हृदयाशी धारण केलं. भगवंताने सुद्धा पूतनेचं दूध प्यायलं आणि त्यानंतर प्राणहरण करायला लागले. त्यावेळेला ती पूतना म्हणायला लागली, सोड सोड सा मुंच मुंचाल मिती प्रभाशिनी. भगवान म्हणाले, अगं तुला माझा स्वभाव माहिती नाही. एकतर मी कुणाला धरत नाही, धरलं तर सोडत नाही. हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून देवाने कृपा केली अर्जुनावरती, म्हणून भगवान अर्जुनाला इतक्या वेगवेगळ्या परोपरीने समजावतात. आणि या पुढे मी असं सांगेन की भगवंतांनी अर्जुनावर जेवढी कृपा केली तेवढी अन्य कुणावरही केली नाही. म्हणूनच की काय, भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान दिलं ते आजपर्यंत कुणालाही दिलेलं नव्हतं. म्हणून माऊलींनी पुढे असं म्हणलेलं आहे
जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीसी, जे न सांगेची बंधू बळे भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. आपले वडील वसुदेव, आई देवकी, भाऊ बलराम दादा यांनाही जे गुह्य अर्जुनाने सांगितलं नाही ते गुह्य भगवंताने अर्जुनाला सांगितलं. जे विश्वरूप देवाने कुणालाही दाखवलं नाही ते विश्वरूप भगवंताने अर्जुनाला दाखवलं. किंबहुना या पलीकडे काय सांगावं, जे आत्मज्ञान नेहमी एकांतात किंवा शांतस्थळी सांगतात ते आत्मज्ञान भगवंताने अर्जुनाला रणांगणावर सांगितलं. अजून काय करावं भगवंताने? तात्पर्य, विश्वरूप दर्शन देण्यापर्यंत भगवंताची मजल जावी एवढी भगवंताची अर्जुनावर कृपा होती. एवढे परोपरीने देव सांगत होते तरीही अर्जुनाची समजूत होत नव्हती. आणि म्हणून अर्जुन आता पुन्हा देवाला बोलण्याकरता प्रवृत्त झाला. अर्जुन उवाच, पण काय म्हणाला अर्जुन त्याचा विचार हा आपल्याला पुढच्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.